नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. निवडणुकीचा धमाका चालू आहे महाराष्ट्रात. मेन म्हणजे भाजपला ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत जिंकायची आहे. त्याच्यामुळे बटेंगे तो कटेंगे येते त्यांच्या बोलण्यात. ओट ज्याद येते, लव ज्याद येते. आणि दुसरीकडं आजीदादा त्याला समर्थन देत नाहीत. आजीदादा म्हणतात की मलाही बटेंगे तो कटेंगे वाक्य मान्य नाही. जे काय ते बोलतात ते मान्य नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या संतांनुसार संतांच्या भूमिकेमध्ये धार्मिक वातावरण तंग झालेलं हे मला पटणार नाही, हे मला मान्य नाही. आणि दुसरीकडं अजितदादा त्याच महायुतीला समर्थन देतात, त्यांच्यावर निवडणुका लढवतात, त्यांच्या सरकारमध्ये ते जातात आणि मी कसा शाहू फुले आंबेडकरवादी आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अजितदादांची दुटप्पी भूमिका आहे. अजितदादा सत्तेसाठी आणि कशासाठी गेलेले आहेत, कशामुळे भाजपमध्ये गेले ते सगळ्यांना माहिती. अजितदादांना सत्ताही कोणत्या परिस्थितीतच पाहिजे, BJPला पण पाहिजे, मिंद्यांना पण पाहिजे. त्यामुळे हे सगळ्यांचे असे उच्चापत चालू आहेत, अशा सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला जर हे मान्य नाही तर तुम्ही थेट फडणवीसांना सांगायचं की बाबा मला हे मान्य नाही. फडणवीस तर तिकडून म्हणतात की हे बटेंगे तो कटेंगे वाक्य बरोबर आहे, हे वाक्याचा मला अर्थ कळाला नाही असं ते म्हणतात. दुसरीकडे पंकजा मुंडे पण ह्याला विरोध करतात की आम्हाला हे मान्य नाही, बटेंगे तो कटेंगे. म्हणजे ह्यांच्या दुटप्पी भूमिका बघा कशा चाललेल्या आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी फक्त निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांच्या म्हणा, देवेंद्र फडणवीसांच्या म्हणा, या पंकजा मुंडे म्हणा, यांचं बघा महाराष्ट्र काय चाललेलं आहे. मग जर तुम्ही BJPला समर्थन देता आणि BJPच्या विचारधारेला तुम्ही जर मान्य नाही तर तुम्ही बाहेर पडा. तुमच्यात हिंमत आहे का तेवढी बाहेर पडायची? तर हिंमत नाही, तुम्ही बाहेर पडू शकत नाही. आणि मग कोणता तुमचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार तुम्ही पुढे नेणार आहे? अशा पद्धतीने नेणार का? नितेश राणे म्हणा, सदाभाऊ खोत, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, नवनीत राणा, ह्यांची वक्तव्य काय आहेत? ह्यांनी काय काय निघाणा घातलेला आहे महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या तोंडावर. वोट जहाजच्या गप्पा मारल्या जातात, लव जहाजच्या गप्पा मारल्या जातात. फडणवीस साहेब वोट जहाजच्या गप्पा मारतात, लव जहाज झाला आहे म्हणतात, वोट जहाज झाला आहे म्हणतात. धार्मिक वातावरण करण्याचा प्रयत्न करतात. जातीमध्ये भांडणं कशी लागतात हे त्यांचं चाललेलं आहे. आता OBC मराठा संघर्ष चालू आहे. OBC मराठा संघर्ष पेटलेला आहे, दुसरीकडं दलित आदिवासी संघर्ष पेटलेला आहे. मग ह्यांच्याच काळात का घडते? ही सरकार यांचीच असताना असं का होतंय याचा पण विचार केला पाहिजे. अजितदादांनी जरी सांगितलं की बटेंगे तो कटेंगे आम्हाला मान्य नाही, BJP तुमचं ऐकणार आहे का? फडणवीस साहेब तुमचं ऐकणार आहेत का? त्यांना नाही माहिती आपलं ऐकणार नाहीत. आणि मग हे असं फक्त बोलून फक्त जनतेला खुश करण्याचं काम चालू आहे यांचं. बघा बघा आम्ही कसं चांगलं आहे, आम्ही कसं व्यवस्थित आहे, आमची भूमिका कशी वेगळी आहे. उद्या सत्ता सरकार जर आलं तर उद्या अजितदादा पहिल्यांदा सरकारमध्ये ते जातील. आता आम्ही विकासासाठी सरकारमध्ये जात आहे, लगेच विकासाचा मुद्दा टाका, लगेच भूमिका बदलणार. म्हणजे तुम्ही जनतेला या अशा पद्धतीनं मतदान मिळवणार असाल, अशा पद्धतीने जनतेला जर गृहीत धरणार असाल, अशा पद्धतीनं जातीचं म्हणा धर्माचं राजकारण जर होत असेल आणि जर BJPवाले म्हणा हे करत असतील तर हे सर्व चुकीचं आहे. हे सगळं चांगलं नाही, हे जनतेने ओळखलं पाहिजे. हे दादांच्या बोलण्यात काही दम नाही, हे दादांच्या पोकळ धमक्या आहेत फक्त BJPला. BJP पण त्याच्यावर मनावर घेणार नाही. काय यात काही होणार नाही, असंच चालू राहणार. निवडणूक होईपर्यंत असं मला वाटतंय. कारण की BJP RSS म्हणा ह्याच्या जीवास यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत पहिल्यापासून. हिंदुत्व, वोट जिहाद, लव जिहाद अशाच त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत. अशा पद्धतीने त्यांनी एक कट्टामतदान कसं काय OBC मिळेल हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आता महाराष्ट्रात.
दुसरीकडे मराठा समाजात एका बाजूने गेलेला आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. ओबीसी हा DNA BJPचा असं बी त्यांनी फडणवीसांनी सांगितलेलं आहे मागं. त्याच्यामुळे हे अशी वक्तव्य करून हे असं बोलून फक्त निवडणुकीसाठी ह्यांचे जुमलं चालू आहेत, बाकी काय नाही. आणि अजितदादांच्या जर खरंच अजितदादांना वाटत असेल हा शाहू फुले आंबेडकर संतांचा महाराष्ट्र आहे, तर अजितदादांनी सरळ बाहेर पडलं पाहिजे सरकारच्या. सरळ त्यांना नाकारलं पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही तुमच्या ह्या असल्या ह्याला अशा विचारधारेला आम्ही मानणार नाही, अशी विचारधारा आमची नाही. आम्ही तुमच्याबरोबर सरकार सुद्धा बनवणार नाही भविष्यात, असं त्यांनी थेट सांगितलं पाहिजे. पण मला वाटत नाही काय असं होईल. निवडणुकी जिंकण्यासाठी हे तिघं पण एकत्र आलेले आहेत, बाकी काही नाही. तर आज इतकंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.